शिर्डी नजीकच्या कणकुरी येथे सालाबादप्रमाणे यावर्षीही मराठी नववर्ष गुढीपाडव्याला श्री राजा वीरभद्र महाराज यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या यात्रा उत्सवानिमित्त पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली आहे। पंचक्रोशीतील भाविकांच्या नवसाला पावणारे जागृत देवस्थान अशी श्रद्धा असलेल्या देवस्थानाला यात्रेनिमित्त विधिवत पूजापाठ करून नवस फेडण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहावयास मिळाली। यात्रेनिमित्त श्री वीरभद्र मंदिरावर आणि सर्व गावात आकर्षक विद्युत रोषणाई, देवाच्या काठीची मिरवणूक आणि धार्मिक कार्यक्रम पार पडलेत। प्रथेप्रमाणे हा यात्रा उत्सव सुरू असून या देवस्थानाची एक वेगळी आख्यायिका असल्याचे यावेळी वीरभद्र भाविकांनी सांगितले। या शिर्डी पासून कणकुरी गाव जवळ आहे आणि कणकुरीचा आणि शिर्डीचा शिवर आहे आणि या 5 गावातलं हे कणकुरी गाव आहे। तर या ठिकाणी काय बिरोबाचं देवस्थान नव्हतं पूर्वी काली, पण ते निजाचा हट्ट धरला आणि आम्हाला इथं बिरोबाचं देवस्थान द्यावा बांधून, मग त्यांना इथं देवस्थान दिलं बनवून। त्या लोकांनी मग आपले लोक बोलायचे गाडीवर आपला कार्यक्रम करायचा पाडव्याच्या दिवशी आणि कार्यक्रम करायचे आणि म्हणजे त्यांचं काम चालतं व्हायचं। पण आपले पूर्वी लोक कसे होते, शाळा बॅटा वळायची। आता एक साल असं झालं की बॅट घेऊन राहण्याने बसायला आणि मग हे गेलेच आलेच नाही इकडे कणकुरीला। मग देव रात्री झोपातून उठून गेले आणि त्या बॅटाच हाकून आणल्या इकडे कणकुरीला। या बॅटा कणकुरीला हाकून आणल्या, मग ते सकाळच्या बाहेर उठले, बॅटा काय दिसताना, मग मेंढ्या दिवसाला मग त्या मागाने इथं आले। तर इकडे त्या मेंढ्या बसलेल्या होत्या देवाच्या दरबारामध्ये, त्या मेंढ्या बसलेल्या होत्या। मग त्या देवाच्या पाया पडले म्हणे, देवा आमचं या पाळीला चुकलं म्हणे, पण आता आम्ही येत जाऊ, याच्याबद्दल काय तू हे करू नको। याच्यामुळे त्या मेंढ्या देवाला आपण आणल्या। देवाचे आणि धनगर समाजाचे हे संबंध थोडे जवळचे, तर देवाला मागूनच धनगर समाज घेतला का माझा समाज धनगर समाज कसा करता दिला का लोक हे बकऱ्या कापीच्या ना, तर बाकीचे लोक याला काहीतरी समजायचं हे नको हे म्हणून धनगर समाजा काय म्हणतो नाही आमच्या देवाला ते लागत आणि धनगर समाजा बकऱ्या कापीचं म्हणून धनगर समाजाचं हे दैवत आहे आणि हे कुल दैवत धनगर समाजाचं आणि धनगर समाजाचे ते देवावर बसले आणि धनगर समाजाला हे दैवत सोडून पुढे पळता येणार नाही का हे दैवत त्याचं मुख्य पाठीरा काही धनगराला जर काही अडचणीत जर आणलं ध्यानात जर देवाची आराधना केली तर देव त्या ठिकाणी आधाराची येऊन उभा राहणार आणि त्या धनगराचं काम सोडवणार म्हणजे सोडवणार। आता डांगे बाबा असे होते, एक काळ डांगे बाबाचा असा होता, शेडीहून ते असे मोकळे येत होते। आता लय उघड बोलता येत नाही, शेडीहून ते असे सरळ मोकळे सुटायचे। पण येऊगा असे आले का देवाने त्याला पसरत घेतलं, देवाची सेवा करी सोडला चांगली आणि देवाला पटलं म्हणून देवाला त्याच्या अंगात संसार केला आणि देवानं त्याला यज्ञात उतरवलं। याच्यामुळे डांग्याबाबाचे समजा थोडीफार आबाचं शास्त्र असेल जो तुम्हाला दिवस दिला वर्षाचा दिवस, आज गुढी पाडव्याचा दिवस, फक्त त्याचं जे मूळ ठिकाण आहे ना त्याच ठिकाणी फक्त गुढी पाडव्याला यात्रा भरती आणि तो दिवस ह्या गावाला दिलेला आहे। तेव्हा यांना काही जरी जुन्या झाली तरी यांना याचं खंडन पडून देणार नाही, कारण यांना जरी आजचा दिवस उद्या घेता येणार नाही। यांना दिवस म्हणजे दिवस आणि जत्रा म्हणजे जत्रा, जरी त्यांना सुटकाई पडल्या काही झाले तरी एक ना एक बेट मोकळं राहणार आणि त्या देवाचं कार्य ते करणार म्हणजे करणारच। गुढी पाडव्याचा हा दिवस मुहूर्ताचा दिवस आहे आणि वर्षातला पहिला दिवस आहे म्हणून याला शुभ मुहूर्त असं म्हणलं गेलं। त्या शुभ मुहूर्तावर यात्रा घोडेगिरी जे देवाचं मेन ठिकाण आहे तिथे असतीच, तिथे जत्रा असती, वैक असतं, सगळं काही होतं। तो दिवस आपल्याला ह्या कणकुरी गावामध्ये पाहायला मिळतोय। तेव्हा हे जे घोड्यागिरीचं ठाण आहे
या देवाला कोणी वीरभद्र म्हणतं, कोणी वीरदेव म्हणतं। या देवाची धनगराची थोडी संघटना जवळून असल्यामुळे हे धनगर लोक त्या देवाची भक्ती करतात। आता हा देव शास्त्रातून असा मानला गेला का महादेवाचा मुलगा, पण याचा एकड़पणा नंगटपणा जो आहे तो काय तो बदलीत नाहीये। यात्रेचा दिवस जर ठरला त्या दिवशी शनिवार आला किंवा सोमवार आला तो बदलावता येत नाही असं त्या देवाचं म्हणणं। त्या दिवशी तो कार्यक्रम फक्त करणारच, तो होणारच। पण हा जो देव आहे हा नवसाला पावणारा देव आहे। एखाद्याना मन इच्छाना जर त्याच्यावर भावना टाकली, कुठलीही अडचण त्याच्याजवळ मांडली तर तो ती इच्छा पुरी करतो। या नावाखाली आपण यात्रेच्या दिवशी पाहतो कितीतरी महिला कोणी दंडवत घेताना दिसतात, कोणी लोटांना घेताना दिसतात, कोणी देवाचा प्रसाद वाटताना दिसतात। अशी एक लोकांची एक भावना आहे आणि त्या भावना अंतरी कणकुरी गावामध्ये पाडव्याच्या दिवशी गाव गजबजून जातं, आनंदून जातं। देवाची मोठी थाटामाटाना यात्रा साजरी करतात। लांबून भाविक लोक त्या ठिकाणी यात्रेच्या नावाखाली जमतात आणि देवाचा उत्सव पार पाडतात। अशा तऱ्हेने ती यात्रा सफल होती, पार पडती, असं त्या कणकुरी गावाचं महत्व। कणकुरी आणि पंचक्रोशीतील ते गावातले भाविक भक्त इतर रूढी परंपरेनुसार गुढीपाडव्याला यात्रा भरत असते। तर त्या जागृत देवस्थान राजा वीरभद्र महाराज याची अशी जी धारणा आहे की गुढीपाडव्याला जी 2 दिवस यात्रा भरत असते, त्यामध्ये गावात अतिशय शोकाकुल 2 अशा दुःखद घटना घडलेल्या आहेत। तरी पण या जागृत देवस्थानाची यात्रे ही कायमस्वरूपी परंपरा आहे। कुठली जरी घटना घडली तरी यात्रेवर त्याचा फारसा असा काही परिणाम होत नाही। त्याप्रमाणे लोक ही जागृत देवस्थान असल्यामुळे या यात्रेमध्ये शोभा वाढवत असतात। त्याचप्रमाणे आज गुढीपाडव्याची सकाळी कावड मिरवणूक, दुपारी सत्यनारायण महापूजा, त्याचप्रमाणे संध्याकाळी बाहेरून विरोबापणातून आलेल्या काठ्या व त्यांचे भक्तगण त्याची मिरवणूक आणि त्याचप्रमाणे 10 वाजता व्हाईकाचा कार्यक्रम होतो, टपाचा खेळ होतो आणि रात्रीचा त्याचा नैवेद्य असतो तो पण होतो। तसंच दुसऱ्या दिवशी पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी कुस्ती हंगामा असतो आणि हंगामा झाल्यानंतर एक सांस्कृतिक कार्यक्रम ठेवून त्याची सांगता होती। लोकांची पूर्ण भावना आहे की इथे सर्पदंशाच्या बाबतीमध्ये हे वीरभद्राचं स्थान जागृत आहे, ही परंपरेची भावना आहे। जेव्हा जेव्हा घटना घडतात त्यावेळेला अगदी फक्त वाळू घेऊन मुठभर वाळू घेऊन जरी अंगावरती परिसरात फेकली तरी लोकांना समाधान मिळतं आणि त्याच्यापासून लोक निभावले जातात। भूमीला ही तशी ऐतिहासिक भूमी आहे। अहिल्याबाई होळकरांची परंपरा या भूमीला लाभलेली आहे। कारण हे गाव कणकुरी हे अपभ्रंशाने कणकुरी झालेलं आहे। याचं हे कनक राजाची कधी काळी नगरी होती आणि पलीकडे कनकावती वाहत होती नदी आहे आणि त्या कनकावतीच्या किनाऱ्यावर इथं कनकेश्वराचं मंदिर आहे महादेव। ही अशी पुढची पार्श्वभूमी आणि महादेव आणि वीरभद्र हे नातं या ठिकाणी घट्ट झालेलं आहे आणि म्हणून तिकडे शिवरात्रीचा उत्सव असतो आणि इकडे वीरभद्राच्या यात्रेचा उत्सव असतो। अनेक वर्षापासूनची त्याला परंपरा आहे। काहीही प्रसंग घडला तरी यात्रा थांबलेली नाही। कधी काळी हे बघत आहे, आता यांची आम्ही 3री पिढी पाहतो स्वतः, तर यांचं सुद्धा यांनी टाळलं होतं यायचं, परंतु यांना सुद्धा शॉक बसलाय। हे तिथं झोपेत यांची मेंढरं इथं बरोबर पुढं अशी आख्यायिका आम्ही आमच्या वडिलांकडून ऐकलेली। आणि आमची पण एक परंपरा आहे की इथलं वैक संपल्यानंतर ज्यांच्या घरी कंदुरीचा कार्यक्रम असेल ते एक भक्ताला घेऊन जातात तेव्हा आणि ते जेव्हा पहिला घास घेतील तिथून पुढे आम्हाला आज्ञा जेवणाच्या बाबतीमध्ये आहे। म्हणून आम्ही जाणीवपूर्वक
त्यांना निमंत्रित करत असतो की तुम्ही यायलाच पाहिजे. माझं नाव हर्षदा संदीप भोकरे. मी कणकुरी गावातच राहते. ह्या गावची अशी परंपरा आहे की ह्या गावात बिरोबाचं मंदिर आहे आणि बिरोबाला आपण जो नवस करतो तो इथं पूर्ण केला जातो, म्हणून सगळे इथे येऊन नवस करतात. खूप सारी मोठी यात्रा भरते गावात, यात्रा असते खूप मोठी आणि दंडवत वगैरे काठी मिरवणूक पण केली जाते. सकाळी मिरवणूक पण केली जाते. मारी शीतल बाळासाहेब भोकरे. आमच्या गावाचं नाव कणकुरी. तर बिरोबा हे आमचं ग्रामदैवत आहे आणि त्यानिमित्त गुढीपाडव्यानिमित्त आमच्या गावात जत्रा भरते. तर जत्रेच्या वेळेस ज्या मुली लग्न होऊन गेलेल्या आहेत तर त्या परत माहेरी परत येतात, का तर गावाची जत्रा अति उत्साहाने साजरी व्हावी त्यामुळे. त्याचप्रमाणे ह्या दिवसानिमित्त किंवा मग त्यांच्या इच्छा पूर्ण व्हाव्या तर त्यासाठी नवस केला जातो आणि तो नवस फेडण्यासाठी दंडवत किंवा लोटांगण घेतले जातात आणि त्यांचे नवस पूर्ण होतात. या उत्सवानिमित्त वेगवेगळ्या गावाला जाऊन त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र जे असतात तिथून पाणी आणलं जातं. त्यानंतर त्या काठीची मिरवणूक काढली जाते. या पद्धतीने म्हणजे उत्साहामध्ये दिवाळी सारखा जल्लोष असतो आणि या पद्धतीने आमचा हा सण अति उत्साहाने साजरा होतो. राजा वीरभद्र महाराज की जय. नमस्कार, मी प्रसाद थेटे, कमिटी मेंबर कणकुरी यात्रा महोत्सव. काही कारणास्तव थोडंसं दुःखाचं संकट आले, पण बिरोबा महाराजांनी ते हेरून घेतलंय. साईबाबांच्या कृपेने, बिरोबांच्या आशीर्वादाने परंपरागत प्रत्येक पाडव्याला आम्ही ही यात्रा भरवत असतो. दरवर्षी ही यात्रा अतिशय आनंदाने, अतिशय सुखाने आणि परंपरेने ती चालत आलेली आहे. कणकुरी गावाचं वैभव राजा वीरभद्र महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व पंचकृषीतील कणकुरी ग्रामस्थ तसे पंचकृषीतील सर्व लोक, शेडी असेल, इतर राहता असेल, बन असेल, मेन म्हणजे मग बिरोबा बनातील सगळे लोक आज आपल्या या यात्रेला येत असतात. त्याला एक मोठा इतिहास आहे. त्या इतिहासाप्रमाणे ही यात्रा चाललेली आहे आणि अशीच यात्रा दरवर्षी चालत राहू ही बिरोबाच्या. आता तालुक्यातील शिर्डी साईबाबा पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आमचे कणकुरी गावातील राजा वीरभद्र मंदिर आहे. सालाबाद प्रमाणे गुढीपाडव्याच्या दिवशी आमच्या राजा वीरभद्राची यात्रा भरत असते. तेथे सकाळी 7 वाजता गंगेच्या पाण्याची मिरवणूक निघते. त्याच्यानंतर वीरभद्र मंदिराला अभिषेक घातलेला जातो. त्याच्यानंतर सत्यनारायण पूजा होते. ते झाल्याच्या संध्याकाळी शिर्डी बनमधून काठी येत असत्या. म्हाळोबाची काठी, बिरोबाची काठी येत असते. ते आल्याच्या नंतर तिथं मिरवणूक काढली असते आणि सगळ्या बाहेरी गेलेल्या मुली आणि सगळ्या येऊन काठींची पूजा करतात आणि ज्यांचे पाहुणे रावळे असतील ते बी तिथं पंचकृषीतील लोक दर्शनासाठी येत असतात. आणि ती मिरवणूक झाल्याच्या नंतर आमच्या डफाचा खेळ होतो. डफाचा खेळ झाल्याच्या नंतर वैकाचा कार्यक्रम होतो. वैकाचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर 12 महिन्याचं वैक काय घडामोडी होत्या ते आपल्या वैकाच्या येथून आमचे भगत लोक सांगत असतात. आणि याची आख्यायिका अशी आहे पूर्वीची. आपल्या येथे राजा वीरभद्राचं मंदिर कणकुरी येथे आहे. तिथं ज्यांच्या कुणी अडीअडचणी असतील त्या अडीअडचणी सोडवल्या जातात आणि तिथून काही हे केलेलं असतात. दोन्ही बाजूला 2 गोटे ठेवलेले असतात. काही दुखणं बाणं असन तर कोणाला आजार असन, काही देवा धर्माचं असलं तर उजवा गोटा पडतो आणि दवाखान्याचं असलं तर डावा पडतो. त्याच्यानंतर कोणाला विहिरीचं पाणी म्हणावं, काही म्हणावं, आमच्या देवानं आतापर्यंत कौल दिलेला आहे. आणि शिर्डी येथून भगत लोक येऊन आमच्या देवाची 2 दिवस पूजा अर्चा करीत असतात आणि सगळे आनंदाने यात्रेचा लाभ घेत असतात. अशी आमच्या देवाची आख्यायिका आहे.